पुरस्कार आज राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते दिला जाणार आहे आणि त्यामुळे साहेब आज मुंबईत आहेत, परंतु साहेब महिला बचत गट भगिनी महिलांची ताकद जी आहे जशी खाली दिसते तशी आज स्टेजवरती पण दिसत आहेत. अशा आपल्या सर्व जणी आज सर्व माझ्या माता भगिनी माझ्या बहिणी आज इथे आलेल्या आहे. मला खूप खूप आनंद आज झालेला आहे. एक 22 वर्षापूर्वी माननीय दुर्गात्या तांबेंनी जी बचत गटाची चळवळ चालू केली, त्यांच्या माध्यमातून खूप सारे बचत गट जे आहे ते आपल्या तालुक्यामध्ये झाले, शहरामध्ये झाले, पंचायत समितीचे खूप सारे बचत गट झाले, त्याचबरोबर आपल्या सर्व नगरपालिकेचे खूप सारे बचत गट झाले आणि ह्या बचत गटाच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये लगभग 60,000 महिला ज्या आहे ह्या बचत गटाच्या चळवळीमध्ये बांधल्या गेल्या आहेत. दुर्गात्यांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या, म्हणजे खूप सारे बचत गट चालू केलेच, पण त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण दिले. त्यांना व्यवसाय कसा करायचा त्या गोष्टीसाठी त्यांनी हे 22 वर्ष जे आहे खूप झटपट केलेली आहे. मी नेहमी म्हणते आणि सगळ्यांना अभिमानाने सांगते की दुर्गात्यांनी जे बचत गटाचं वटवृक्ष जे केलेलं आहे त्या वटवृक्षाच्या सावलीखाली मी एक छोटंसं रोप आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सावलीखाली मी वाढत आहे. थोरात साहेबांच्या सावलीखाली मी वाढत आहे, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी वाढत आहे. हे एवढं मोठं भाग्य जे आहे ते माझ्यामध्ये आत्तापर्यंत कोणाला लाभलं नसेल की माझ्यावरती, म्हणजे मी 2.5 वर्षापूर्वी जेव्हा इथे आली तेव्हा मला माझ्या सर्व माता भगिनींनी आणि माझ्या बहिणींनी आणि माझ्या मैत्रिणींनी जी मला साथ दिली आणि त्याच्यामधून माझी काळजी घेतली आणि हे 2.5 वर्ष जे आहे ते माझे अतिशय चांगले आणि मी प्रत्येक महिलेपर्यंत मला पोचता आलं. हे सगळं तुमच्यामुळं झालेलं आहे, हे तुमच्यामुळं शक्य आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम होत आहे ना हा पण तुमच्यामुळे आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब जे आहे हे आपल्या तालुक्याचं नेतृत्व आहे. साहेबांची ओळख जर महाराष्ट्रामध्ये विचारायला जाल तर ते एक सज्जन, सुसंस्कृत आणि संयमी असे नेतृत्व त्यांना मानलं जातं, कारण आपल्या तालुक्याची सुद्धा ओळख अशीच आहे. आपल्या बऱ्याच जणींचं माहेर जे आहे ते बाहेरचं असेल तेव्हा तुम्हाला जाणवत असाल जेव्हा तुम्ही माहेरी जात असाल की आपल्याला संगमनेर तालुक्याची ओळख किती चांगली आहे. एक सज्जन तालुका म्हणून म्हटलं जातं कारण आपलं नेतृत्व तसं आहे. आणि आपलं नेतृत्व काय आपल्यापेक्षा वेगळं आहे का? आपलं नेतृत्व आपल्यापेक्षा वेगळं नाही आहे. आपण जसे आहोत ना तसे साहेब आहेत आणि जसे साहेब आहेत तसे आपण सर्वजण आहोत. म्हणून आपला तालुका जो आहे तो अतिशय चांगला, सज्जन, सुसंस्कृत आणि अतिशय कष्टाळू तालुका मानला जातो. इथे उपस्थित असलेल्या आज माता भगिनी मला आनंद त्याच गोष्टीचा होतो की तुम्ही एवढं व्यस्त तुमच्या कामामधून थोडा वेळ स्वतःसाठी काढला आहे. मला माहीत आहे की आपण सकाळी 5 वाजल्यापासून उठतो, गाईला चारा घालतो, शेणकूर करतो, दूध काढतो, किटल्या भरून देतो आपल्या मिस्टरांच्या हातामध्ये आणि तेवढी ती किटली घेऊन जाण्याचं काम खूप चांगलं करतात. आपले डेअरीवरती नेतात. इतर रणजित दाजी आहेत आमचे दूध संघाचे चेअरमन आहेत ते, तर मी त्यांना सुद्धा सांगत असते की तुमची पुरुष मंडळी एवढंच करतात की डेअरीवरती घेऊन जातात किटली, 4-2 गप्पा इकडं तिकडं मारतात, 10 वाजता परत येतात आणि मग विचारतात आमच्या वहिनींना की झाली का गं भाकरी, काय करत होती तू. तोपर्यंत म्हणजे पहाटपासून आत्तापर्यंत आमच्या महिला सगळ्या आपलं स्वयंपाक करा, बाळाला उठवा, आंघोळ घाला, शाळेत पाठवा, होमवर्क करा,
सगळ्या गोष्टी आपण करत असतो, खूप खूप मेहनत आपण करत असतो. दूध व्यवसाय जो आपल्या तालुक्याचा मोठा झालेला आहे या तुमच्या कष्टामुळे झालेला आहे. शेती जो आपली चांगली झालेली आहे ही खूप खूप म्हणजे आपण नवरा बायको मिळून जे कष्ट करत असतो, आपला संसाराचा गाडा जो चालवत असतो तो तुमच्या दोघांच्या साथीमुळे झालेला आहे आणि अतिशय सुंदर शेती व्यवसाय जो आहे तो आपला मोठा झालेला आहे. सहकाराच्या माध्यमातून आपली जे विकास झालेली आहे, आपली दूध संघ आहे, साखर कारखाना आहे, शेतकी संघ आहे, अमृतवाहिनी बँक आहे आणि ह्या सगळ्या ज्या संस्था आहे त्याच्यामधून आपल्या घरी 4 पैसे यायला लागले आणि आपली पोरं शिकायला लागली आहेत आणि शिकण्यासाठी साहेबांनी म्हणजे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांनी दूरदृष्टी ठेवून आपल्याला आपला हक्काचं इंजिनिअरिंग कॉलेज, MBA कॉलेज, फार्मसी कॉलेज ह्या सगळ्या गोष्टी करून दिलेल्या आहे आणि आपला तालुका जो आहे तो प्रगतीच्या दिशेने तसा चाललेला आहे. पण मी जेव्हा हे 2.5 वर्ष फिरत होते तर 2.5 वर्षामध्ये मी जेव्हा महिलांना भेटत होते मी त्यांना सांगत होते मी एकविरा फाउंडेशन जे आहे ते 5 वर्षापूर्वी का चालू केलं तर टाटा हॉस्पिटलमध्ये ज्या रुग्ण महिला यायच्या, ज्या मुली यायच्या त्यांना बरोबर उपचार भेटत नाही, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे. 4 पैसे कमी असल्यामुळे आपल्याला उपचार घेता आला नाही असं व्हायला नको. स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या त्या स्वतःचा जो काही इलाज आहे तो स्वतः करू शकतात. म्हणून आपण एकविरा फाउंडेशनची स्थापना केली आणि 2.5 वर्षापासून आपण बचत गट जे आहे ते एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून वेगळे वेगळे प्रशिक्षण घेत होतो. जेव्हा आपण महिलांमध्ये गेलो आणि महिलांशी जेव्हा मी संवाद साधायला लागले आणि त्यांना सांगायला लागले ताई आपण व्यवसाय केला पाहिजे, बचत गटाच्या माध्यमातून आपण बचत तर करतोय पण व्यवसाय त्याचा करतोय की नाही हा विचार केला पाहिजे. तर व्यवसाय जेव्हा मी करा म्हणत होते ते म्हणायच्या ताई आम्हाला व्यवसाय कसा करायचा माहीत नाही किंवा आम्ही जे काही करू त्याला मार्केट भेटेल की नाही तो सर्वात मोठा प्रश्न आहे. माझ्यामध्ये इथे उपस्थित असलेल्या ज्या बचत गटाच्या महिला सर्वांचा हाच प्रश्न आहे की मार्केट कसं भेटणार, की आपण जे काही करू त्याला मार्केट कसं भेटणार, कसं आपण पॅकेजिंग केलं पाहिजे, कसं मार्केटिंग केलं पाहिजे, कसा व्यवसाय सुरू केला पाहिजे. असे प्रश्न जेव्हा समोर येत गेले तेव्हा मी विचार केला की आपल्याला काय करता येईल. एक बचत गटांची कॉन्फरन्स भरवता आली तर ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामधून काय आपण देशामधनं चांगले वक्ते बोलू आणि बचत गटांमधनं व्यवसाय कसा करता येईल त्याचं मार्गदर्शन देऊ. जेव्हा असा विचार करत गेलो मला खूप जण होते ज्यांनी मदत केली हा कार्यक्रम पूर्ण आखण्यामध्ये. इथे बसलेले शरद नानापुरे असतील त्यांची माझी पहिली मीटिंग झाली, सुरेशदादा खोते आहेत त्यांची माझी मीटिंग झाली. त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन दिलं, ह्या सर्व लोकांनी मला मार्गदर्शन दिलं आणि आपण इंदिरा महोत्सव जो आहे तो इथे आखलेला आहे. आता हा इंदिरा महोत्सव जो आहे हा तुमचा सर्वांगीण विकासासाठी एक महोत्सव केलेला आहे. तुमचा जो प्रश्न असेल ना त्याचं उत्तर शोधण्याचं काम आपण इंदिरा महोत्सवमध्ये करत आहोत. इंदिरा महोत्सवमध्ये तुम्हाला जे प्रश्न असतील त्याचं उत्तर आपण कसं भेटेल त्याच्यावरती आपण सर्वजण आज इथे मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत, वक्ते आलेले आहेत आणि ते आपल्याला बिझनेस कसा टाकायचा, बिझनेस कसा वाढवायचा, गुंतवणूक कशी करायची, लोन प्रकरण कसं करायचं, योजना कशा आणायच्या, पॅकेजिंग कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं या सगळ्या वस्तूवरती ते शिकवणार आहेत. त्याचबरोबर बाहेरच्या बाजूला तुम्ही स्टॉल बघितले असतील, ते स्टॉल जे आहे तिथे आपण वेगळ्या वेगळ्या कंपन्यांना बोलवलेलं आहे जे की तुम्हाला मशीन त्यांचं दाखवणार आहे, डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे की कुरडई कशी बनते, पापड कसं बनतं, पतरवाळी कशी बनते, अगरबत्ती कशी बनते, वात कशी बनती, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला बघता येणार आहे. आणि ज्या महिलेला वाटत असेल की आपण हा व्यवसाय टाकू शकतो तर तिने तिचं नाव तिथं नोंदवलं तर ती कंपनी तुम्हाला DPR बनवण्यापासनं, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासनं, लोन प्रकरण करण्यापासनं, स्कीम्स योजना आणून देण्यापासनं सगळी मदत जी आहे ती करणार आहे. बऱ्याचशा कंपन्या अशाही आहेत ज्या की तुमचा मालसुद्धा उचलणार आहेत. आपल्या पाहुण्यांमध्ये आज काही बचत गटाच्या अशा महिला आहेत ज्यांनी शून्यातून पूर्ण जग उभा केलेलं आहे, तर त्यासुद्धा आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचंही आपल्याला मार्गदर्शन जे आहे ते ऐकायचं आहे. आता हे सगळं एवढं बॉम्बार्डमेंट तुमच्यावर होणार आहे, कंटाळून जायचं नाही. जेवण करून काही आल्या असतील, काही थोडं जेवण नंतर म्हणजे आपला हा कार्यक्रम झाला की जेवणाची सोयसुद्धा आहे, तर जेवण पण करायचं आहे. फोटो काढायच्या ह्याच्यामध्ये खूप पडू नका.
त्याची जबाबदारी मी घेते. आपल्याकडे भरपूर फोटोग्राफर आहेत, तुमचे छान छान फोटो काढून निघतील अशी आपण व्यवस्था केलेली आहे. तुम्ही फक्त आज आपण आपल्या लहान मुलाला मुलीला कसं सांगतो, तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे, तसं तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या आणि छान जे मार्गदर्शन भेटणार आहे ते सगळं तुम्ही व्यवस्थितपणे घ्या, एवढंच मला तुमच्या सर्वांना सांगायचं आहे. त्याचप्रमाणे म्हणजे काही आपण ॲक्टिव्हिटी सेंटर पण उभारत आहोत, जिथे तुम्ही वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकायला भेटतील. आकाशकंदील बनवायला शिकतील, दिवे बनवायला शिकतील, पणत्या सजवायला शिकतील, तोरण बनवायला शिकतील, पेपर बॅग कशी बनवायची ना, पेपरची पिशवी असते ते बनवायला शिकतील. असं वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला शिकता येणार आहे. आता असं आहे की गर्दी मोठी आहे, त्याच्यामुळे आपण नियोजनपूर्वक ते व्यवस्थित करू. काही जणी जेवण करतील, काही जणी हेल्थ कॅम्प जो ठेवलेला आहे तो करतील आणि काही जणी तिथे आपल्या ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये राहतील, काही जणी आपले स्टॉल्सवरती जातील. असं आपण डिवाईड केलं ना की व्यवस्थित सगळ्यांना चान्स भेटेल. असं आपण प्रयत्न जो आहे तो नक्की करू. आणि आज जे मोठे मोठे आपले सर्व पाहुणे आलेले आहेत त्यांच्या सर्वांचं मी खूप खूप स्वागत आज इथे करते. तुम्ही आमच्यासाठी खूप वेळ दिला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि तुम्ही खरं तुमचा खूप मौल्यवान वेळ जो आहे तो आमच्या महिलांसाठी दिला आणि त्यांचा पूर्ण उपयोग आम्ही सर्व महिला करणार आहोत. आज इथून बाहेर पडताना एक उद्योजिका बनून बाहेर पडायचं आहे, एवढीच मला तुमच्या सर्वांना विनंती आहे. दूध व्यवसाय तर तुम्ही छान करतातच, त्याबरोबर एक छोटासा व्यवसाय आपल्याला घरगुती व्यवसाय काय करायला भेटलं, बचत गटाचा काही व्यवसाय करायला भेटला तर किती छान होईल असा विचार करा. खूप छान आपल्याला मार्गदर्शन सर्वांचं भेटणार आहे. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. तुमच्या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते आजच्या इंदिरा महोत्सव 2024मध्ये. सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आपण कार्यक्रमाला पुढे चालू करूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.